याच्यामध्ये आपण बरेचसे पुढे आलो होतो. किती उदाहरणं झालं तर पहा. आता मला वाटतं आपण 200च्या जवळपास उदाहरणं घेतलेले होते. पुढे एक नवीन घटक होता. हे मी सगळे प्रकरण जे आहेत ते संख्या प्रकरणातच ठेवण्याचं काम केलेलं आहे. बहुत पुढेच गेलेला आहे. 196 काही तर जवळपास गेला होतात आपण. हे झालेले आहेत सगळे प्रश्न. बघा, आपलं प्रकरणाचं नाव काय होतं बघा. हे आपलं या ठिकाणी प्रकरणाचं नाव होतं. अंकापासून संख्या तयार करायच्या होत्या आणि ते कशा पद्धतीनं आणि कोणत्या आहेत ते पाहून घ्या. आता बघा, आता अंकापासून संख्या तयार करणे. बघा, 4 3 8 0 6 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणे सर्वात लहान संख्या कोणती, असा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. हा नागपूर SRPF 2013 मधला प्रश्न तुमचा त्या ठिकाणचा दिलेला आहे. बघा, आता प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या. लहानात लहान संख्या बघा, लहानात लहान संख्या. आता लहानात लहान संख्या हवी आहे आणि सर्वात लहानात लहान 5 अंकी संख्या हवी आहे. आता लक्षात घ्या, जर समजा या ठिकाणी 0 नसतं, नागपूर SRPF 2013 मधला प्रश्न आहे. या ठिकाणी जर 0 नसतं, या ठिकाणी जर 0 नसतं तर काय केलं असतं पहा. आता या ठिकाणी 0 नसतं तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट उतरता क्रम लिहिलं तर लहानात लहान मिळते. म्हणजे उतरता, आता बघा, समजा या ठिकाणी असं संख्या दिली 4 3 8 2 6 असं दिलेलं आहे. आता उतरता क्रम म्हणलं की काय मिळतं बघा. आता उतरता म्हणजे सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा 8 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, पुन्हा त्याच्यानंतर 4 आहे, 3 आणि 2. हा उतरता क्रम म्हणलं की मोठ्यात मोठी संख्या मिळते, मोठ्यात मोठी. आणि चढता क्रम म्हणलं, चढता क्रम म्हणलं की लहानात लहान मिळते. ही कशी लहानात लहान मिळते पाहून घ्या. हो का, बघा, लहानात लहान कशी लहानात लहान मिळणारे. मग आता चढता क्रम, अगोदर 2 आहेत, पुन्हा त्याच्यानंतर 3 आहे, पुन्हा त्याच्यानंतर 4 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, त्याच्यानंतर 8 आहे. ही झाली लहानात लहान आणि ही झाली मोठ्यात मोठी. आलं, ही लहानात लहान संख्या आहे, ही मोठ्यात मोठी संख्या आहे. आणि याच्यानुसार आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे. लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या. परंतु आता लक्षात घ्या, उतरता क्रम लिहिलात की मोठ्यात मोठी, चढता लिहिलात की लहानात लहान. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे, 0. शून्याला हे अपवाद असतं. जर तुम्ही समजा असं म्हणलात की बाबा लहानात लहान म्हणलाय, तुम्ही आत्ताच म्हणलात की चढता क्रम लिहा, मग 0 लिहिली, पुन्हा नंतर 3 लिहिली, पुन्हा नंतर 4 लिहिली, पुन्हा त्याच्यानंतर किती आहे 4 0 6 आणि पुन्हा 8. तर ही 5 अंकी झाली नाही, कारण ह्या शून्याला किंमत नसते. ही झाली 4 अंकी. म्हणून 0 म्हणल्यानंतर थोडंसं सांभाळून त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग बघा, आता नेमका अर्थ कसा होतो ते.
मग लहानात लहान संख्या या ठिकाणी झाली. आता काय करायचं, हे असं लिहिल्यानंतर जे शून्य आहे त्याला थोडं पुढे घ्यायचं आणि त्याच्या पुढचा अंक जो पाठीमागं टाका. म्हणजे काय करायचं, 3 या ठिकाणी 0, पुन्हा 4, 6, 8 ही झाली तुमची लहानात लहान 5. ही लहानात लहान संख्या 4 अंकी झाली. 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या किती झाली त्या ठिकाणचं बघा. लहानात लहान संख्या 3, 0, 4, 6 आणि 8 या पद्धतीनं ठेवा. हे बघा, या पद्धतीनं ठेवा. उत्तरापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल. ओके, मग हे उत्तर 4 अंकी झालंय. हे तुमचं त्या ठिकाणचं उत्तर झालं. काय करायचं, आपला चढता क्रमच घ्यायचा. बरं 4 अंकी होते म्हणून त्याच्या पुढचा अंक पाठीमागे ठेवा आणि हा अंक पुढे ठेवा आणि याला सोडून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके, सर्वांना नमस्कार. चला प्रश्नांचे उत्तर बघा. नागपूर SRPF 2013 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा बघा पुढचा प्रश्न. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती म्हणलाय. तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या. काय करायचं मित्रांनो बघा, आता हे अंक दिलेले आहेत. मी म्हणलंय मोठी, मोठी म्हणलं की काय करायचं, चढता का उतरता क्रम, उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी. आलं. आता उतरता म्हणजे सगळ्यात मोठा कोणता आहे, 8 आहे. हे 8 लिहा. त्याच्यानंतर कोणता आहे, 7 लिहा. त्याच्यानंतर कोणता आहे, 5 लिहा. त्याच्यानंतर कोणता आहे, 3 लिहा. त्याच्यानंतर कोणता आहे, 2 लिहा. हा तुमचा काय झाला, उतरता क्रम झाला. म्हणजे 87,500 किती, 32 हे या प्रश्नाचं त्या ठिकाणचं उत्तर आलेलं आहे. चला बरोबर आहे. याची पीडीएफ सध्या तर काही नाही उपलब्ध. तुम्ही स्क्रीनशॉट करून लिहिला तरी चालतंय, कारण 200-250च्या जवळपास उदाहरणं आहे त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा. बघू उपलब्ध झाली तर तयार करून मी टाकण्याचा प्रयत्न करीन. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न STA मुख्य परीक्षा 2012, STA मुख्य परीक्षा 2012. आणि महत्वाचं म्हणजे एक गणित जे आहे ते ऑनलाईन लेक्चर सुद्धा, गणिताची बॅच आता स्पेशल गणिताची बॅच, ऑनलाईन बॅच पण सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं राजमुद्रा अकॅडमीच्या वर्कबुक वगैरे उपलब्ध आहेत, परंतु तुम्हाला ऑनलाईन बॅच ही सध्या उपलब्ध झालेली आहे. आणि ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला PDF प्लस त्या ठिकाणी प्रश्न सोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत. सध्या चालू आहे त्याचं काम. आणि हे जे काही अकॅडमीचे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन बॅच बद्दल माहिती विचारू शकता. स्पेशल गणित बॅच त्या ठिकाणी मी सुरू केलेली आहे. सध्या रेकॉर्डिंग वगैरे चालू आहेत. चला हे बघा, आता सर्वात मोठ्या व सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक म्हणलाय. आता सर्वात मोठ्या हे 5 अंकी आहे बरं, हे इंग्रजीत थोडंसं मराठी झालंय. आणि हा प्रश्न आहे तो म्हणजे STA मुख्य परीक्षा 2012 मधला प्रश्न आहे. बघा आता काय म्हणलाय, सर्वात मोठ्या व सर्वात लहान. आता सर्वात मोठी संख्या घ्या 5 अंकी बरं. सर्वात मोठी 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या. मग काय करायचं, मोठी 5 अंकी, सर्वात मोठी 5 अंकी संख्या अगोदर घ्यायचं 4, पुन्हा 3, पुन्हा 2, पुन्हा 1 आणि पुन्हा 0. ही मोठी झाली. आता 5 अंकी सर्वात मोठी. आता सर्वात
सर्वात लहान पाच अंकी संख्या, पाच अंकी संख्या, बरोबर. आता काय करायचं, सर्वात लहान पाच अंकी अगोदर काय करायचं, आता शून्य जर दिलं 0 1 2 3 4 तर ही 4 अंकीत होते, म्हणून मी आता सांगितलं पाच अंकी म्हणल्यानंतर काय करायचं, हे जे काही या ठिकाणी आहे त्याला अलीकडे ठेवा, शून्याच्या पुढचा मोठा कोणता आहे, एक, एक अलीकडे ठेवा, पुन्हा शून्य, पुन्हा पुढचं रेग्युलर ठेवायचं. हे तुमचं पाच अंकी झाले. अगोदर मी याला ठेवला तो म्हणजे उतरता क्रम, याला ठेवला तो म्हणजे मी चढता क्रम, चढता क्रम ठेवल्या ठेवल्या ही चार अंकी मोठ्यात मोठी झाली. आपल्याला विचारलं होतं पाच अंकी म्हणलेलं होतं. आता यांच्यातला फरक विचारलाय आपल्याला बघा. आता 43 210 वजा 10 234 आणि यांच्यातला फरक काढून घेऊ. बघा आता किती आला, 10 मधनं 4 गेलेत, खाली राहिले 6. ओके, त्याच्यानंतर पुढे जे घेतले देऊन टाकला, परत हे 4, 6 ने किती 7, परत देऊन टाकला, परत या ठिकाणी 9, परत देऊन टाकला 2, परत याचं 32,000, तुमचं उत्तर 32,976 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. 32,976 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. STI मुख्य परीक्षा 2012 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून कोणती मोठ्यात मोठी विषम संख्या तयार होईल. आता बघा मोठ्यात मोठी म्हणलंय, परंतु काय म्हणलंय रे बाबा, इथं विषम म्हणलंय, मोठ्यात मोठी विषम म्हणलंय. मग पहिली गोष्ट तुम्ही काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी म्हणजे तुम्हाला सांगितले उतरता क्रम असतो, उतरता मोठ्यात मोठी. मग आता काय घ्यायचं, अगोदर 7, पुन्हा नंतर 5, पुन्हा त्याच्यानंतर 4, पुन्हा नंतर 3, पुन्हा त्याच्यानंतर 0. ही मोठ्यात मोठी. पर कोणती झाली रे बाबानो, हे सम झाली. कोणती झाली, सम. आपल्याला विषम हवी आहे. मग आता विषम येण्यासाठी आपल्याला माहिती आहे, आता विषम येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बाबा नेमकं काय आणि कशा पद्धतीनं सोडवावं लागतं ते. मग काय करावं लागेल आपल्याला बघा बरं. आता विषम संख्या कधी असते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे जर अंक असतील तर आलं, तर हे अंक जर एकक स्थानी आले तर त्या विषम संख्या असतील. परंतु या ठिकाणी 0 2 4 6 8 हे जर आलं तर ते सम असते. मग इथं 0 आलंय, मग आपल्याला त्याच्या पाठीमागाला विषम कोणता आहे, समजा 3 आहे, इथं 1 असतं तर 1 घेतला असतं. समजा इथं 3 नसतं, इथं 6 दिलेलं असतं तर 5 घेतला असता. मग आता काय करायचं, हे मधला नाही म्हणा. आता हे 3, हे 3 नाही म्हणल्यास कोणती संख्या होती ते लिहून घ्या इथं, आणि इथं 3 होतं ना, हे 3 कडेला ठेवा. ही तुमची मोठ्यात मोठी विषम संख्या झाली. मोठ्यात मोठी विषम संख्या. मोठ्यात मोठी म्हणलं की अगोदर मोठ्यात मोठी घ्या, पुन्हा नंतर विषम संख्या काढा. कधी कधी डायरेक्ट विषमच निघते, परंतु शक्यतो जनरली असं न निघणारी संख्या देतात आणि आपल्याला विचारलं जातं. हा, सर्वांना नमस्कार. चला पुढच्या प्रश्नांचं उत्तर वगैरे देत चला. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता जालना तलाठी 2014 हा एक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. जालना तलाठी 2014 बघा. हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती. काय म्हणलंय बघा. आता 4 अंकी सर्वात लहान समसंख्या. मग आता महत्वाचं लिहायचं, सर्वात लहान संख्या काढा. ते सम आहे का विषम पुढच्या ओळीला बघूता. मग 4 अंकी म्हणलेला आहे, 4 अंकी. मग आता शून्याच्या पेक्षा पुढचा कोणता येते, 2.
2 0 असं का घ्यायचं मी आता क्लिअर केलेलं आहे. पुन्हा 8 आणि पुन्हा 9 हे झाली विषम झाली. लहाना 4 अंकी सर्वात लहान संख्या ही विषम मिळाली. आपल्याला सम काढायचंय. मग सम काढण्यासाठी काय म्हणलं होतं की बाबांनो याच्या अलीकड कोणता सम येतोय. समजा हे नसतं तर या ठिकाणी याच्या अलीकड आला असतात, परंतु हे आहे सम म्हणून ह्याला नाही म्हणा. ही संख्या अशी झाली आणि हे कडला ठेवायचं. हे झाली समसंख्या 4 अंकी. म्हणून 4 अंकी लहान समसंख्या, लहान समसंख्या. लहान समसंख्या. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 0 1 2 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती. आता बघा तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. आता मोठ्यात अगोदर सर्वात प्रथम मोठ्यात मोठी घ्या. मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. काय झालं 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. अगोदर काय ठेवायचे 3 पुन्हा 2 1 आणि 0 ही काय झाली रे बाबा सम झाली. आपल्याला इथं लिहायचं 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. आता हे विषम संख्या कशा पद्धतीनं तर इथपर्यंत. आता हा एक जो आहे तो हा एक आता नाही म्हणा येतं आणि अलीकडे 0 ठेवा आणि पुढे 1 ठेवा. ही झाली विषम संख्या. अगोदर मोठ्यात मोठी म्हणलं तर मोठ्यात मोठी तयार करा. जे होईल ते पहा, त्याच्यानंतर अलीकडे घेऊन त्याला कंप्लीट करून घ्यायचं की बाबा विषम आपल्याला एकक स्थानी पाहिजे आणि ह्याला अलीकडे ठेवा याला पलीकडे ठेवा. म्हणजे 3200 किती झाले तर 1. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. चला त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या व 4 अंकी विषम संख्या यातील फरक किती. ठीक आहे. लहानात लहान 4 अंकी म्हणलंय बघा आणि वन जोडलेला आहे म्हणजे 4 अंकीच. मग आता काय करायचं 4 अंकी लहानात लहान संख्या घ्या. लहानात लहान संख्या घ्या. कोणते होईल 4 अंकी लहानात लहान संख्या. मग आता परत 2 घ्या 0 घ्या 5 घ्या 7 घ्या. कुठला क्रम झाला हा तुमचा चढता क्रम झाला. फक्त 0 असल्यामुळं 2 अलीकडे ठेवलं पुन्हा नंतर 0 ठेवून आपल्या आपल्या क्रमानं पुढे गेलो. मग ही झाली विषम संख्या. आता आपल्याला त्याच अंकापासूनची लहानात लहान समसंख्या तयार करायची. सम एक मिळाली विषम. मग आता इथं लिहायचं 4 अंकी लहानात लहान समसंख्या. आता ही समसंख्या कशी तयार करायची. कुठला सम आहे रे बाबा अलीकडे बघा बरं. आता का हे आहे. मग हे नाही म्हणा. ही संख्या झाली 257 आणि हे 0 इथं ठेवा. ही झाली समसंख्या लहानात लहान. ह्याच्यापेक्षा लहानात लहान होऊ शकत नाही. आणि आता यांच्यातला फरक म्हणलेला आहे म्हणजे 2570 वजा 2057. हे उत्तर या ठिकाणी बघा. आता हे झाले 6 1 परत झाले 5 500 किती 13. या प्रश्नाचं उत्तर 513 आहे. बघा किती झालं 513. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. 3 3 2 4 9 या अंकापासून तयार होणारे 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि विषम संख्या यातील फरक किती. सेम तसाच आहे. आता काय म्हणले बघा बरं मोठ्यात मोठी. मग आता सर्वात प्रथम अगोदर मोठ्यात मोठी घ्या. मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या एक तर सम मिळेल नाही तर विषम मिळेल. बघा आता मोठ्यात मोठी म्हणलं की उतरता 9 पुन्हा त्याच्यानंतर 4 पुन्हा त्याच्यानंतर 3 पुन्हा त्याच्यानंतर 2. आता ही मिळाली कोणती मिळाली सम.
मग आता आपल्याला विषम हवी आहे, मोठ्यात मोठी संख्या, परंतु कोणती हवी आहे? विषम हवी आहे, विषम. मग आता काय करायचं? विषम आपल्याला घेण्यासाठी हो का, हा विषम आहे, सलगचा एकक स्थान दशक स्थान जितकं या बाजूनं अदोगत सापडेल त्याला पलीकडे ठेवायचं. मग हे नाही म्हणा, ही संख्या झाली 942, हे 3 इकडे ठेवा, झाली हो का. मोठ्यात मोठी ही सम झाली, ही विषम झाली. आणि ह्यांच्यातला फरक आता हे मोठीच आहे, हे 9चा आहे. हे अलीकडे हो का 0 दिलं, परत 0 परत 0. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे फरक बरोबर 0. नऊ आलं, 9. ओके, चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा, बीड पोलीस 2014 मधला होता, 23-24 झालाय, 14 मधला होता, मला आठवत आहे हा प्रश्न. बीड पोलीस 2014 मधला प्रश्न काय म्हणले बघा. 1, 2, 3 अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतात? जास्तीत जास्त 3 अंकी संख्या काढायच्यात आपल्याला. मग जास्तीत जास्त 3 अंकी म्हणजे काय करावं लागेल बघा. आता इथं जे किती संख्या आहे तेवढ्या इथं क्रमानं मांडणी करायची. 1 गुणिले 2 गुणिले 3 हेच घेतलं नाही बरं. समजा इथं असं जर असतं तर ह्याला सुद्धा मी 1 गुणिले 2 गुणिले 3 म्हणला असतं आणि यांचा गुणाकार केला असता आणि 6 म्हणला असता. आता ह्यांच्या पण किती होणार आहेत? 6च होणार आहेत. नसता इथलेच अंक इथं घेतले तर वाटतील, तसं नाही, त्याचे क्रम ठेवलेत. आणि हा नियम कुठं डबल असेल तर जाता येत नाही, 0 असेल तर थोडासा वेगळा नियम आहे. हे डबल आहेत, डबल नाहीत, 0 बी नाहीत, डायरेक्ट असा गुणाकार करायचा. नाही तर कोणत्या तयार होतात त्याच्याबद्दल मी माहिती पण देतो. शॉर्टकट मध्ये सांगितलं की बाबा एकूण संख्या किती तयार झाल्या? आता 6. मग कोणकोणत्या? पहिली 123, दुसरी हे 132, आता 2 पासूनची, पुन्हा 2 1, पुन्हा त्याच्यानंतर 3 पासूनची, पुन्हा 3 2, बस ह्या 6 संख्या. नाही तर हो का 1 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 6, एकूण संख्या बरोबर 6 झाल्या. आता एकूण संख्या. ओके, चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. तसाच आहे. एकाच संख्येत या 4 अंकापासून आणि एकाच अंकाची एकाच संख्येत पुनरावृत्ती न करता किती 4 अंकी संख्या तयार होऊ शकतात? 2, 3, 4, 5. आणि इथं मी सांगितलेला आहे क्रमांक त्याचे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. हा, 3 दोन्ही 6 आणि 6 चौक 24. सरळ गुणाकार करा. इथं प्रत्येक तयार करत बसू नका. नाशिक तलाठी भरती 2000 या ठिकाणी 14 मधला हा प्रश्न आहे. बघा, या पद्धतीनं सोडवा. चला नेक्स्ट. या प्रकरणातला आज शेवटचं लेक्चर आहे. सध्या ऑनलाईन बॅचचं माझ्याकडे काम सध्या सुरुवात आहे, त्याच्यामुळं हे या प्रकरणातलं शेवटचं लेक्चर आहे. जालना तलाठी 2014. परत या ठिकाणी 0 1 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती? आता काय करायचं बघा. आता आपल्या आपल्या नियमानं चालायचं. हो का, हे 2 हे 3. आता ह्याचे क्रमांक लिहून टाका. आता 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार आला. 4 त्रिकोण 12 12 दोन्ही 24, 24 एक 24, एकूण संख्या 24. आता ह्या 24ला एकूण अंकानं भागायचा. अंक किती आहेत? 1 2 3 4. आणि यांचा भागाकार बघा, 4 सख 24 आणि हे जे 6 आहेत ते वजा करायचं. उत्तर किती येतात? 18. 1 0 जर असेल, 1 0 जर असेल तर काय करायचं? जे काही संख्या दिल्यात त्या क्रमानं मांडणी करा आणि क्रमानं मांडणी केल्यानंतर त्यांचा गुणाकार येतो 24 आणि ह्या 24ला काय करायचं? 24 वजा
या 24ला भागिले एकूण अंक 4 असतील 4, 3 असतील 3, 2 असतील 2, 5 असतील 5 न भागायचं. आणि हा जो भागाकार येतो तो एकूण गुणाकारातून वजा केलं की त्या ठिकाणच्या संख्या तुमच्या एकूण मिळतात. आणि ते म्हणजे उत्तर आलं किती? 18 आलं. पहा मी काय केलं, 0 0 असेल तर ऑलरेडी आपलं जसं होतं तसंच ठेवलेलं आहे आणि गुणाकार केला आणि एकूण अंकानं गुणाकाराला भागलं, जो भागाकार आला तो 24 मधून वजा केला, उत्तर एकूण संख्या मिळतात. बघा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एसटीएफ पूर्व 2012 सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज म्हणलंय. पहिली आहे 134, दुसरी आहे 143, तिसरी आहे 341, पुन्हा परत आहे 314, परत आहे 413, परत आहे एवढे. आणि ह्या सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करून घ्यायची. बेरजा विचारल्यात. मग बघा आता बेरजा करून घेऊता. काय झालं? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, परत आला 1, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16 आणि 1 17, परत आला 1, परत बघा 4 1 4, 4 2 8, 8 अधिक 6, कारण 3 आणि 3 6, नाहीतर असं 8 अधिक या ठिकाणचे 2, 8 हे 8 अधिक 2 10, 16 17, उत्तर आलं 1776. पाहून घ्या, याचं उत्तर आलेलं आहे 1776. एसटीए पूर्व 2012 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे, हे मांडणी दिलेली आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. टेट मध्ये टाकलंय 2014 ला एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? काय सांगायची गरज नाही, सोपं होतं. 7 4 7 9, 1 गुणिले 2 गुणिले 3, उत्तर किती आलं? 6. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न. पालघर पोलीस 2024 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी, 4 अंकी लहानात लहान. बघा 4 अंकी मोठ्यात मोठी ही आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी 9999 आणि 4 अंकी लहानात लहान. आता हे जे येतं ते म्हणजे 1000 येतं आणि यांची बेरीज किती म्हणलंय, म्हणून यांची बेरीज करून घ्या, उत्तरापर्यंत जाता येते. 9 9 9 10999. पाहून घ्या. पालघर पोलीस 2024 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठ्या संख्येतील अंकाची बेरीज किती? ठीक आहे, आता मोठी संख्या आहे त्यांच्या अंकाची बेरीज वगैरे किती येईल असं म्हणलेलं आहे. यांच्या बेरजा करूता बघा. आता ह्या बेरजा 2 2 4 आणि 4 8, 2 2 4 आणि 4 8, 8 अधिक 3 किती? 11, परत हे 3 2 5 6 7, हे 7 येते, परत हे 4 आणि 4 8, 8 आणि 5 13 येते, परत बेग बे बेदून 4 बेत्रिक 6, बेचोक 8 आणि 1 9 येते, 4 आणि 4 8, 2 2 4, 4 1 4, 4 8, 4 त्रिकोण 12 येते, हे 12 येते. एवढ्याची बेरीज आली 12 आली. मग काय अंकांची बेरीज सगळ्यात जास्ती कोणते येते? SRPF गडचिरोली पोलीस भरती मधला प्रश्न आहे 24 मधला, हे तुमचं उत्तर, आणि ते म्हणजे 13 आली. किती आली? 13. या पद्धतीनं ठेवा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. या संख्यातील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकाची जागा किंवा स्थान व नंतरची जागा किंवा स्थान समान राहील? ठीक आहे, अगोदर ही संख्या लिहा. 3 2 1 4 6 5 9
8 आणि 7. बघा, चंद्रपूर पोलीस 2024 मधला प्रश्न आहे. ही संख्या मुद्दाम थोडं तुटक तुटक लिहिलेली आहे. आपल्याला कोणता क्रम म्हणलाय बघा बरं, चढत्या क्रमानं म्हणजे अगोदर लहान 1 2 3 4 5 6 7 8 9 चढता क्रम झाला. मग किती अंकाची जागा पुन्हा समान राहील नंतर, तेव्हा हे 1 2 आहे. प्रश्न बघा 24 मध्ये टाकलेले आहेत. हे 2 आहे, तेव्हा हे 4 आहे. पुन्हा नंतर वेगवेगळे आहे, तेव्हा इथे एक 8 आहे. किती आहेत रे बाबा, 3 जागा. म्हणून उत्तर तुमचं 1 2. इथे एकदा मराठी एकदा अंकातून त्याचं उत्तर सी पर्याय त्या ठिकाणचं 3 आलं होतं. ओके, चालतंय. योगेश पवारचं उत्तर बरोबर होत. चला नेक्स्ट पुढचा. हा बघा, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. नांदेड पोलीस 2024. आता मोठ्यात मोठी विषम संख्या, मोठ्यात मोठी संख्या म्हणले. आता बघा, मोठ्यात मोठी घेऊता, मोठ्यात मोठी म्हणलं की उतरता क्रम म्हणजे मोठ्यात मोठी मग पुन्हा समय का विषम नंतर बघूता. मग आता उतरता सगळ्यात मोठा किती, 9. पुन्हा तो कोणता आहे, 7. पुन्हा कोणता आहे, 5. पुन्हा कोणता आहे, 3. पुन्हा कोणता आहे, 1. पुन्हा कोणता आहे, 0. बघा रे, हा झाला उतरता क्रम. मोठ्यात मोठी 6 अंकी ही झाली समसंख्या झाली. आता मोठ्यात मोठीच काढायची आहे, परंतु कोणती काढायची आहे, विषम संख्या काढायची आहे. मग काय करायचं, कोणता विषम आहे. आता ह्याच्या जवळला कोणता विषम आहे, हे बी आहे, हे बी आहे, हे बी. ह्याच्या जवळ जो आहे तो पलीकडे घ्यायचा असतो. मग आता त्याला नाही म्हणा. ही संख्या बघा काय झाली, 9 7 5 3 0 1. म्हणजेच 9,75,301 हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आलं. या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला सोडून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, वाशिम पोलीस 2024 मधला बघा. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे. मग काय करायचं बघा, आता सर्वात लहान 5 अंकी संख्या म्हणलेला आहे. सर्वात लहान संख्या तयार करा. मग लहान संख्या तयार करत असताना आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे. मग अगोदर लहान 0, पुन्हा 1, पुन्हा 3 1 0 1 3, पुन्हा 7 आणि 9. परंतु ही 4 अंकी झाली. आपल्याला 5 अंकी हवी आहे, 5 अंकी लहान. मग काय करायचं असतं, शून्याच्या पुढची लहानला अलीकडे ठेवायचं, पुढे 0 ठेवायचं आणि पुढचा जशाच तसा क्रम ठेवायचा. ही 5 अंकी संख्या लहानात लहान झाली. या पद्धतीनं त्याला ठेवून घ्या, उत्तरापर्यंत जाता येत. चला नेक्स्ट पुढचा बघा. या अंकमालिकेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक आणि विषम स्थानावरील सर्वात लहान अंक. आता हे समस्थान आणि विषम स्थान काय आहे ते सांगतो. 7 4 2 9 5 1 0 8 6. आता समस्थान आणि विषम स्थान कोणतं आहे. हे म्हणजे विषम आहे, हे म्हणजे सम आहे, हे म्हणजे विषम आहे, हे म्हणजे सम आहे, हे म्हणजे विषम आहे, हे म्हणजे सम आहे, हे विषम आहे, हे सम आणि हे विषम आहे. म्हणजे एकक स्थान पुन्हा शतक स्थान हे जे आहे ते एकाड एक त्या ठिकाणचे आहे. मग आता विषम स्थानावरला आता काय म्हणलंय, समस्थानावरील सर्वात मोठा अंक समस्थानावरील. आता समस्थानावरला मोठा कोणता आहे बघा बरं. समजा या ठेवका इथे एक 9 दिसू लागलाय बघा. कोणता दिसू लागलाय, 9. हे 9. आता हे 8 आहे, समवरचा 8 आहे, इथं 1 आहे, इथं 4 आहे. म्हणून समस्थानावरील मोठा अंक, समस्थानावरील मोठा अंक
कोणता आहे मोठा अंक समस्थानावरला? तो म्हणजे 9 होता. आणि विषमस्थानावरील मोठा अंक, विषमस्थानावरील मोठा अंक, मोठाच म्हणलंय का? सर्वात लहान. विषमस्थानावरील सर्वात लहान अंक, सर्वात लहान अंक कोणता आहे? विषम स्थानावरला सर्वात लहान बघा बरं. विषम 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 हे का? विषम वरला हे का? हे एक आलंय 0, हे 0. आणि यांची बेरीज म्हणलंय, म्हणजे बेरीज. आता यांची बेरीज बघा. आता 9 + 0 = 9, हे यांची बेरीज आली. ओके, चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. आता बघा, हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 21 मधला प्रश्न आहे. आता सर्वात लहानात लहान म्हणलंय 4 अंकी, मोठ्यात मोठी, लहानात लहान 4 अंकी. मग आता अगोदर 2 0, पुन्हा त्याच्यानंतर 4 आणि किती? 7, ही लहानात लहान. आता मोठ्यात मोठी 4 अंकी, मोठ्यात मोठी 4 अंकी. मग बघा, आता मोठ्यात मोठी 4 अंकी काय आहे पहा. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे त्याला आता उलट ठेवायचंय. काय ठेवायचं? 7, पुन्हा त्याच्यानंतर 4, पुन्हा त्याच्यानंतर 2, पुन्हा त्याच्यानंतर 0, हे. आणि आता आपल्याला काय करायची? यांची बेरीज करायची. मग बेरीज पाहून घ्या. आता यांची बेरीज, हे आली 7, हे आलं 6, हे आलं 4, हे झालं 9, म्हणजे उत्तर आलं 9467. हे या प्रश्नाचं उत्तर आलं. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. आता आपलं या ठिकाणी रोमन संख्या ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय. रोमन संख्या एक नवीन प्रकरण आहे. याच्यातलं शेवटचं प्रकरण म्हणायला काय हरकत नाही. हे एक नवीन प्रकरण आहे. आता काय करायचं आणि कशा पद्धतीनं जायचं त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करतोय. सगळ्यांनी जरा लक्ष द्या. रोमन संख्या एक प्रकरण आहे. आता बघा, आपल्याला इथं रोमन अंक जे आहेत ते मी भरून देण्याचं काम करतो. तत्पूर्वी एक नियम सांगतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय करायचं? 3 नियम या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. सगळ्यात प्रथम रोमन संख्यामधील चिन्ह हे का? हे आहेत 1 2 3 4 5 6 7. रोमन संख्यामधले जे काही चिन्ह आहेत ते म्हणजे 7 आहेत. हे स्पर्धा परीक्षेमध्ये कित्येक वेळेस तरी तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. किती आहेत? 7 आहेत. त्याच्यानंतर याच्यामधले जे रोमन अंक आहेत ते जास्तीत जास्त 3 वेळेस असतात. हायेस्ट 3 वेळेस असतात. म्हणजे हे का? 1 1 1 म्हणजे 3 झालेत. आणि समोरासमोर जर येत असतील तर त्यांची बेरीज करायची असते. हायेस्ट. पुन्हा नंतर हे काय? एक्स 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 म्हणजे 10 10 10 म्हणजे किती झालेत? हे 30 झालेत. त्याच्यानंतर सी 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 म्हणजे हे किती झाले? तर तुमचे 300 झाले. सी म्हणजे 100 येतंय, ते म्हणजे 300 होतात. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, एखादा हा एक नियम झाला, हायेस्ट 3 वेळेस येतात. दुसरा नियम आहे, एखाद्या मोठ्या रोमन अंकाच्या पुढे आता 5 दिले त्याच्या पुढे जर लहान आला तर त्यांची बेरीज करायची. 5 अधिक 1 हे का? किती झाले मग? 6. 5 अधिक हे का? हे 2 दिलेत, म्हणजेच 5 अधिक 1 अधिक 1 मिळून किती झाले? तर हे 7 झालेत. 5 अधिक हे का? हे 3दा लिहिलेले आहेत, म्हणजे 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 मिळून किती झालेत? 8. आणि परत जर मी असं लिहिलेलं असतं मित्रांनो, हे का बघा, 5 अधिक 4 वेळेस, तर 4 वेळेस लिहिता येत नसतात. फक्त एवढं, कारण मी इथं सांगितले हायेस्ट 3 वेळेस असतात. म्हणून एखाद्या मोठ्या रोमन अंकाच्या पुढे आपल्याला हायेस्ट 3 वेळेस रिपिटेशन करता येतं, परंतु पाठीमागे आपल्याला फक्त एकदाच रिपिटेशन करता येतं. म्हणजे कसं? आता हे का? हे आहे. आता हे 5 मधून 1 गेलं, किती राहिलं? 4. हे मोठा अंक दिलेला आहे आणि मोठा अंक दिलेला आहे. या मोठ्या अंकाच्या पाठीमागे जर लहान एखादा दिला तर त्यांची वजाबाकी करायची. 5 मधून 1 गेला, 4 राहिले. तर आता ह्याच्यामधून 2 वजा करायची गरज नाही, कारण कधी 3 असे नसतात.
म्हणून मोठ्याच्या पाठीमाग 1 आणि पुढे मात्र 3 आणि 1 रोमन अंक हायेस्ट 3 वेळेस लिहिता येतो. आता या नियमाचा वापर करायचा आणि आपल्याला प्रश्नांचं हे एक तक्ता दिलेला आहे, 1000 पर्यंतच्या संख्यांचा तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला भरून घ्यायचा. मग काय होणार आहे बघा, ज्यांना 10 पर्यंत येतंय त्यांना 100 कळतंय, 100 कळालं की 1000 पर्यंत 10,000 पर्यंत दिलेलं आहे. 10,000 पर्यंतच्या संख्या कशा तयार करायचं याच्याबद्दल हे मी सांगतो बघा. आता 1 2 म्हणलं की हे असं ठेवायचं, 3 म्हणलं की हे 3दा ठेवायचं, 4 म्हणलं की हे आय आणि व्ही म्हणजे 5 मधून 1 गेले 4, हे 5, त्याच्यानंतर हे 6, त्याच्यानंतर हे 7, त्याच्यानंतर हे 8, त्याच्यानंतर 9 एक्स आणि आय, कारण 4 वेळेस नसतात म्हणून पाठीमागून वजा करायचे. एक्स पुढे दिलेला आहे म्हणजेच आय एक्स हे त्याचा अर्थ, आणि 10 म्हणजे इथं समोर देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 11 म्हणजे कसं असतंय बघा, आता 10 ठेवायचं कारण 10 वर 1 11 आणि इथलं सरळ इथले समोर पुढे ठेवून द्यायचे. म्हणजे काय झालं बघा, एक्स पुन्हा नंतर एक्स आय, त्याच्यानंतर 12 हे 10 आहेत आणि इथले 2 ठेवायचे. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर 3 13 लिहायचे, तर हे 10 आहेत आणि हे 3 वेळेस त्या ठिकाणी आय ठेवून घ्या. आता 14 आहेत, इथं 10 आणि 4 कसे आहेत, आय व्ही आहे बघा, आय व्ही. बस इकडलं ठेवत चालायचं पुढे. आता त्याच्यानंतर 15 आहेत, 15ला 10 आणि 5 असे आहेत, हे झालेत 15. आता 16 आहेत, 10 असं आहेत, 6 इकडले लिहायचे, तर इकडे दिलेलेच आहेत 16. त्याच्यानंतर 17 हे आहेत, 17चं काय आहे, व्ही आय आणि आय हे 7 आणि हे 10. परत हे 10 आहेत आणि पुढचे जे आहेत ते 18 लिहायचे, हे तुमचे 18 झालेत. आता 19 लिहिताना 10 लिहायचं आणि आय एक्स लिहायचंय, हे आय एक्स आलं. नसता हे असं लिहिता आलं, एक्स एक्स लिहिता आलं ना असं म्हणता आलं, 20 मधून 1 गेले 19 म्हणता आलं, हे चुकीचं आहे. 10 अधिक 9 म्हणजे त्या ठिकाणी 19 होतंय आणि त्यामुळं त्याचं मांडणी अशी झाली. आता 20 आहे, 20 म्हणलं की हे एक्स आणि एक्स आहेत. आता 30 पर्यंत देतो, पुन्हा पुढचं हे दिलं की त्याच्या पुढे हे 1 2 3 4 ठेवायचे, बाकी वेगळं असं काहीच नाही देतं. 1 2 3 4 ठेवलं की उत्तरापर्यंत जाता येते. मग आता पुढचं बघा, आता 21. आता हे 20 काय म्हणलेलं आहे, आहे आणि त्याच्या पुढे 1 ठेवा, 21 झालं. हे 20 त्याच्या पुढे 2 ठेवा, 2 कुठले इथले ठेवायचे, हे परत रिपीट ठेवायचे. त्याच्यामुळे मला हे तक्ता पूर्ण लिहायची गरज नाही. आणि एकदा हे 40 50 60 दिले की हे 70 80 हे इकडलेच पुढे ठेवत चालायचे, हे इथलं त्याच्या पुढे ठेवत चालायचे. आता हे 23 आहेत, हे झाले 20 आणि हे झाले तुमचे 3. त्याच्यानंतर हे 20 आहेत आणि 4 कसे असतात, आय व्ही असतात. इकडं पाहायचं लगेच. 25 हे 20 आहेत आणि हे 5 असे असतात. 26 हे 20 आहेत आणि त्याच्या पुढे हे 5 आणि 6 होतात. त्याच्यानंतर हे 20 आहेत आणि त्याच्या पुढे 7 हे असे असतात, 1 2 3 मधले 7 आहेत. त्याच्यानंतर हे 20 आहेत आणि 28 म्हणजे हे 3 वेळेस त्या ठिकाणी आय असणार आहेत. 29 म्हणजेच लक्षात घ्या की हे 20 आहेत आणि 29 म्हणजेच काय ठेवायचंय, आय एक्स ठेवायचंय. हे 20 आणि 9 आणि 30 म्हणलं की हे असं झालं. आता लक्षात ठेवा, 40 म्हणल्यानंतर ह्याला 4 वेळेस नसते असं मित्रांनो, 3 वेळेस हायेस्ट असतं. मग काय करायचं, त्याच्या पुढचं घ्यायचं, त्याच्या पुढचं काय येतं, यल येते, त्याच्यातून 10 वजा करायचं. हे 10 यल, त्याच्यामधून किती वजा केले तर 10, हे झाले 40. 50 असा, आता 41 म्हणलं तर ह्याच्या पुढे 1 ठेवा, 42 म्हणलं की 2 ठेवा, 43 म्हणलं की 3 ठेवा, 44 म्हणलं की ते 40 एक्सेल ठेवायचं, 4 ठेवायचं, एक्सेल ठेवायचं, 5 ठेवायचं, एक्सेल ठेवायचं, 6 ठेवायचं. हे अशा पद्धतीनं पुढचं कंटिन्यू करा. 50 आता 51 म्हणलं की यल आणि 1 ठेवायचं, 52 म्हणलं की यल आणि 2 ठेवायचं, 53 म्हणलं की यल आणि 3 ठेवायचं, 55 म्हणलं तर यल आणि 5 ठेवायचं, परत तेच ठेवायचं ते पुढे. 60 आता हे यल आणि पुढे 10 म्हणजे हे 50 आणि 10 किती 60. आता 70 म्हणल्यास काय होते बघा, आता यल आणि हे डबल एक्स 70. 80 म्हणल्यास काय होते बघा, हे 3 वेळेस ठेवायचं. आता 100 म्हणल्यास पुढे 4 वेळेस ठेवता येत नाही, मग हे इथं सी आणि ह्याच्या पाठीमाग एक्स ठेवायचं.
म्हणजे 100 मधून 10 गेले, खाली किती राहतात बघा, त्या ठिकाणी खाली किती राहते, त्या ठिकाणी 90 राहतात. मग असं ठेवायचं. आता हे 100 झालेत. आता 200 तयार करायचे. काय करावं लागेल 200 ला? हे 2 वेळेस सी ठेवायचं, 200 झाले. 3 वेळेस सी ठेवायचं, 300 झाले. आता 400 ला 4 वेळेस ठेवायचं नाही, त्याच्या पुढे डी आलेला आहे, मी हे दिलेलं होतं ते. मग आता हे डी ठेवायचं आणि त्याच्या पाठीमागून सी, कारण ते वजा होते ते, म्हणून 500 मधून 100 गेले म्हणजे 400 राहिले, सी डी येत आहे. त्याच्यानंतर पुढचं घेत असताना 500 ला डी म्हणायचंय. आता 600 काय म्हणावं लागेल, डी, आणि पुढे 100 म्हणजे सी. पुन्हा त्याच्यानंतर 700 म्हणलं असतं तर 700 ला काय झालं असतं बघा, 700 म्हणजे डी सी सी. 800 म्हणजे काय झालं, डी सी सी सी. 900 म्हणल्यास इथं ठेवलंय बघा. आता इकडे एम म्हणायचं आणि त्याच्या पाठीमागं सी ठेवायचं म्हणजे सी एम म्हणायचं, म्हणजे 900 होत आहे. 1000 म्हणलं की एम झालं, 2000 म्हणलं की 2 एम झालं. 3000 हे का 3000 इथं ठेवतो, 3000 म्हणलं की 3 एम होते, लक्षात ठेवा. 4000 म्हणलं की आता हे 5000 ठेवायचं, 5000 ला असा बार आहे बघा, व्ही बार, आणि ह्याच्या पाठीमागून एम वजा करायचं म्हणजे 1000 वजा करायचं, म्हणजे एम व्ही बार होतंय. त्याच्यानंतर 5000, आता 6000 म्हणलं की व्ही बार आणि पुढे तिकडं एम ठेवायचं, 6000. आता 7000 इथं ठेवतोय हो का, 7000 इथं ठेवतो. 7000 म्हणलं की व्ही बार आणि पुढे काय करायचं, एम आणि एम हो का आहे, अशा पद्धतीनं. 8000 म्हणलं की हो का, 8000 ला काय करायचं, व्ही बार आणि त्याच्या पुढे 3 वेळेस एम ठेवायचं, कारण एम एम म्हणलं की त्या ठिकाणी 3 वेळेस 1000 होते, 3000 होते, 5 आणि 3 8000 होते. तर 9000 इथं दिलंय. आता हे एक्स बार म्हणायचं म्हणजे 10000 होते आणि त्याच्यातून एम वजा करायचं, एम आणि एक्स बार लिहिलं की त्या ठिकाणी तयार होते. 10000 ला एक्स बार म्हणायचं. त्याच्यानंतर पुढे आता ह्याच्या पुढे एल बार लिहिला तर 50000 होतात. इथं कुठं तर लिहून घ्या, 50000 एल बार. एल बार म्हणलं की 50000 आणि सी बार म्हणलं की 1 लाख होतात. हे 1 लाख आहेत आणि ह्याला लिहायचं सी बार म्हणायचं, हे सी बार. बघा, मी तुम्हाला 1 लाखापर्यंत लिहायचंय कसं इथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीनं पुढे तुम्ही कंटिन्यू करा, उत्तरापर्यंत जायला तुम्हाला सोपं जाईल. एकदा लिहून घ्या, सगळं समोर दिलेलं आहे. डबल ऐका म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. याच्यानंतरचे उदाहरणं आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करू. घ्या, एकदा लिहून घ्या, समजून घ्या. झालं सगळ्यांचं? चला नेक्स्ट. मी तुम्हाला 1 लाखापर्यंत शिकवलंय. एमपीएससी सुद्धा 1000च्या पुढे गेलं नाही बरं मित्रांनो. मी तुम्हाला 10,000पर्यंत नेलं, पुन्हा डायरेक्ट 50,000 कसं लिहायचं आणि लाख कसं लिहायचं ते सुद्धा मी तर सांगण्याचं काम केलेलं आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा, आता 34 हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, कारण मी आता सांगितले नेमकं कसं सोडवायचं ते, त्याच्यामुळे हे तुम्ही स्वतः कंप्लीट करून घ्या. हा, आता हे काही टाकलेले प्रश्न बघा, हे होमवर्क दिले तुम्हाला, कुठे टाकलेले नव्हते. आता जे सांगितले तो तक्त्यातून हुडकून याच्यामध्ये लिहून घ्यायचं, सोपं जाईल. आता हा बघा, पुणे SRPF 2018 रोमन अंकात लिहिलेली. आता काय आहे रोमन अंकातली बघा बरं, हे 20 आणि 4 24, ही संख्या ही किती होते, 10, आणि हे 6 16 कितीने मोठी आहे म्हणलं. मग किती आहे बाबा, 8 न. मग 8 असं नसतंय, रोमन अंकातच 8 लिहायचे. ठेव का, हे 8 न मोठी आहे. पर्यायामध्ये रोमन अंकातच असतंय. की पुणे SRPF 2000 त्या ठिकाणी 18 मधला प्रश्न होता. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2017 मधला बघा. हे 10 आहेत, अधिक या ठिकाणी 5 आहेत, अधिक 10 अधिक 5 आहेत, म्हणजे हे 15
अधिक हे का आहे 15 आणि झाले 30, म्हणजेच हे असं नसणार आहे. पर्यायामध्ये हे का आहे 3 वेळेस ट्रिपल एक्स त्या ठिकाणचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. जालना तलाठी भरती 13 मधला आहे. हो का हे झालेत 11, हे झालेत 11 अधिक हे झालेत 4, पुन्हा त्याच्यानंतर गुणिले 2 आलं. मग आता नियमानुसार गुणाकार करायचा आहे, नसता लगेच बेरीज करताल आणि 30 म्हणताल. हे गुणाकार करायचा आहे. 11 + 8 19, म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. XIX म्हणजे 19 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. नेक्स्ट पुढचा. पुणे SRPF 2018 मधला आहे. डी म्हणजे 500 आहेत आणि सी म्हणजे 100 आहेत. हे कटलं 5 आलं आणि याचं उत्तर आलं व्ही. त्या ठिकाणचं उत्तर आलं त्या ठिकाणचं व्ही. चला पुढचा प्रश्न बघा. हा हे किती झाले तर 25. 25 अधिक हे किती येतं 7 आणि हे किती झाले तर 24 वजा किती 6 सॉरी 14 आहेत. 14 वजा किती 6, ह्यांची बेरीज किती 12 आणि ह्यांची किती, यांची बेरीज हे झाले 25 होते बरं. 25 अधिक 7 किती होते 32 भागिले वजा बाकी किती 8, 8 चौक किती 32, 4 म्हणजे काय आलं तुमचं उत्तर IV आलं. हे 4. ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. डी. डी म्हणजे सांगा किती येते तर डी म्हणजे डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000 गुणिले सी म्हणजे 100. आता हे कटवा, हे 3 शून्य हे 3 शून्य आलं 50. 50 याला म्हटलं जातं यल. हो का आत्ताच मी या ठिकाणी दिलेले होते सगळे घटक तेच रिपीट मध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत, काही वेगळं पण नाही. चला नेक्स्ट पुढचा. 15 डिसेंबर 2013 मधला आहे. यल म्हणजे 50 आहेत. यम म्हणजे किती आहेत 1000 आहेत. सी म्हणजे 100 आहेत भागिले 5 आहेत. आलं. आता याला सोडून घ्यायचंय मला. हे बघा आता हे 2 कटलेत 2 कटलेत, हे झालं 500 आणि हे भागिले 5 म्हणजे झाले 100. याचं उत्तर आलं सी. चला SSC 2009 मधला आहे. यल म्हणजे या ठिकाणी 50 आहेत, सी म्हणजे 100 आहेत, आय म्हणजे 1 आहे आणि यल म्हणजे 50 आहेत आणि छेदामध्ये व्ही म्हणजे 5, एम म्हणजे 1000, हे एम म्हणजे 1000 आणि हे म्हणजे 500 आणि याला सोडवल्यास काय येते बघा. आता आता नियमानुसार मला भागाकार कंप्लीट करायचा आहे. म्हणजे काय झालं आता 50 गुणिले 100 याचा व्यस्त 50 आणि छेदामध्ये 5 गुणिले यांची वजाबाकी आली ती म्हणजे 500 आले. आणि आता कुठं कटवायचं का बघा. आता हे 2 शून्य कटलेत, हे आणि हे 2 शून्य कटले, हे 5 हे 5 हे 5 हे 5 कटलेत, उत्तर आलं 100. 100 म्हणजेच किती उत्तर सी उत्तर आलं. बघा तुम्हाला कसं सोडवायचे त्या पद्धतीनं सोडवू शकतात. नेक्स्ट पुढचा बघा. रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता म्हणलाय. आता बघा यम म्हणजे 1000 होतं भागिले डायरेक्ट असं सी म्हणजे 100 लिहितो, हे आलं 10. हे बघा आता किती झाले तर 25 झालेत गुणिले हे झाले तर 4, 25 चौक 100 झालेत, हे झाले तर 90 अधिक 10 मिळून झाले 100, हे झाले तर 500 वजा 400 मिळून झाले 100,
म्हणून हे तुमचं विसंगत पर्याय होता, बाकीचे 100 आले. नेक्स्ट पुढचा प्रश्न तसाच दिला 21 मध्ये आहे. यम यम म्हणजे 1000 आहेत. यम म्हणजे 1000 आहेत भागिले 20 आहेत. हे दोन कटलं, हे झाले 50. हे झाले 40 अधिक 10 मिळून झाले 50. हे झाले तर 70 वजा 20 मिळून झाले 50. हे झाले तर 50 गुणिले 100 म्हणजेच झाले तर 5000. शक्य नाही, म्हणून तुमचा विसंगत पर्याय तो हा झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा बघा. दौंड SRPF 2024 मधला आहे. उतरत्या क्रमाने लिहा. आता उतरत्या क्रमाने म्हणजे उतरता क्रम सगळ्यात मोठा यम आहे, त्याच्यानंतरचा डी आहे. इथं लिहून घ्या उतरता म्हणून. उतरता क्रम यम आहे, त्याच्यानंतर डी आहे, त्याच्यानंतर सी आहे, त्याच्यानंतर यल आहे. यम म्हणजे 1000 येतं, हे म्हणजे 500 येतं, हे म्हणजे 100 येतं, हे म्हणजे 50 येतं. हा तुमचा उतरता क्रम. दौंड SRPF मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. नांदेड पोलीस 2024 47 मधून 10 गेलेत, यांचं उत्तर आपल्याला रोमन अंकात वजा 10 म्हणजे किती झालेत 37. 37 म्हणजे 30, तेव्हा हे 30 आणि प्लस त्या ठिकाणी 7, 5 6 7 हे झालं उत्तर तुमचं. 30 अधिक 7 बरोबर 37. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. चुकीची जोडी निवडा. 4 बरोबर आहे, हे 4 असंच दिलं जातं. 6 सुद्धा बरोबर आहे. 15 चुकीचं आहे. 15x + v होतं, म्हणून हे चुकीचं आहे. आलं. आणि हे 25 हे पण बरोबर आहे. म्हणजे हे चुकीची जोडी आहे. जी चुकीची जोडी आहे ते तुमचं उत्तर आहे, म्हणून तुमचं उत्तर हे आहे, कारण हे असं 15 लिहिलं जातं. नेक्स्ट पुढचा बघा. नागपूर शहर पोलीस 2024 10 15 16 17 हे झालेत 17 अधिक 9 वजा या ठिकाणी 4 आणि अधिक 100 आहेत. मग आता याला सोडून घेऊता. मग बघा आता काय झालेलं आहे, यांची बेरीज करून घ्या. 17 आणि 10 27 26 -4 + 100 हे 4 घेतलेत 22 झालेत अधिक 100 म्हणजे उत्तर आलं 122. बघा मी काय म्हणतो ते, यांची बेरीज करून घ्या. 17 10 27 वजा 1 26 26 4 गेलेत, त्या ठिकाणी 2 राहिलेत 22 22 अधिक 100 हे आता हे रोमन अंकात CXX आणि हे 122 हे असं लिहिलं जातं. नागपूर शहर पोलीस 2024. चला नेक्स्ट पुढचा बघा. नवी मुंबई शहर पोलीस 2024 मधला बघा. हे झाले 10 10 20 आणि 5 25 आणि 3 28 28 वजा हे झाले 4 वजा 4 आणि भागिले या ठिकाणचे 3 आहेत. हे झाले 24 भागिले 3 3 8 24. 8 कसे लिहिले जातात, VIII. हे झाले तुमचे 8. ओके पुढचा बघा. वासिम पोलीस 500 या संख्येला रोमन अंकात कसे लिहाल, हे डी. बस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हे किती झाले आता, ओळीत एकूण संख्या किती म्हणलेला येतात. हे झाले 10 10 20 20 आणि 5 25 26 27 आणि परत या ठिकाणी हे किती झाले तर 50 60
66, हे 60 आणि 6 66, म्हणजेच तुम्ही काय करायचं 66 वजा प्लस 1 म्हणायचं, कारण पर्यंत आणि असे असेल तर प्लस 1 असतं, कारण ह्याला एक गृहीत धरायचं असतं. हा, तर यांची वजाबाकी बघा आता, हे झाले तर 9, 16 मधनं 7 गेलेत, हे 4, या ठिकाणी 4 हो का, 16 वजा 27 हे देऊन टाकलं, हे 3 आणि 6 9 परत देऊन टाकला, म्हणजे 3 39 प्लस 1 मिळून किती झाले तर 40, आणि 40 ही रोमन अंकात एकूण ओळीची संख्या किती 40. 40 हे रोमन अंकात कसं लिहिलं जातं LX. हे तुमचं उत्तर झालं. चला पुढचा प्रश्न बघा. 30 ही रोमन अंकात कशी लिहाल? यवतमाळ पोलीस 2023 का हे 30. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 35 ही संख्या कशी लिहाल? का हे 30 आणि हे 5, 35 झालं. पुढचा प्रश्न, चुकीचा पर्याय निवडा आणि याला सोडवायचं आहे. म्हणजे हे झालेत 25 बघा, आणि याच्यातून हे 30 वजा 5 25 बरोबर 25 बरोबरच आहे. हे झालेत 25, हे झाले तर ते म्हणजे 4 अधिक या ठिकाणी 11, 25 बरोबर हे झालेत 9 अधिक 11, 9 11 या ठिकाणचे जे होणार आहेत ते म्हणजे 20. हे काय चुकीचा पर्याय, हेच तुमचा चुकीचा पर्याय आहे. चला बघा आता, हे झाले 25 परत भागिले, याला भागिले म्हणलेले आहेत 25 बरोबर, हे झालेत 11 आणि भागिले म्हणलेले आहेत ते म्हणजे 15. पुन्हा त्याच्यानंतर हे बघा 30 आहेत, 30 आहेत, हे झाले 24 प्लस त्या ठिकाणचं 6 म्हणजे 30 बरोबर 30 होते. ओके, इथं झालेत 25, इथं झालेत 20, तर कुठंतरी काहीतरी हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता ह्या दोन्ही मध्ये कुठंतरी गडबड झालेली आहे. 25 या ठिकाणी झालेत हे 11 आणि इथं भागिले म्हणलेत. इथं बहुतेक अधिक पाहिजे होतं काही की असं मला वाटतंय. कारण 11 अधिक हे 15, 11 अधिक 15 हे पण 26 होणार आहेत. आपल्याला 25 पाहिजे होते. कुठं तर एक पर्याय मिसप्रिंट झालेला आहे हा प्रश्नामध्ये, कारण हे पण चुकीचं येऊ लागलंय, कारण हे 9 होतंय आणि हे 11 होते, 9 11 20 होऊ लागलं होतं. इथं 25 झालं, इथं 30 झालं. हे दोन पर्यायामध्ये कुठलं तर एक चुकीचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे याला या ठिकाणी थोडंसं दुरुस्त करावं लागेल. हे आणि हे दोन उत्तर येऊ लागलेत आपले, कारण हे दोन बरोबर होते. एक ह्याच्यातलं कुठंतरी मिसप्रिंट छापण्यामध्ये झालेलं आहे, बाकी काही नाही. दुरुस्त करून घ्या, कुठंतरी काहीतरी बदल करावा लागेल, म्हणजे त्यावेळेस तुमचं ते उत्तर येऊन जाईल. याला 14 असं लिहा वाटलं तर, हे असं लिहा. म्हणजे काय झालं, हे झाले 9 आणि हे किती झाले तर 4, 14, 14 अधिक 9, ह्यांना आपल्याला 25 तार करायचे. हे 9 आहेत आणि 25 मधून 9 काढा म्हणजे उत्तरापर्यंत जाता येईल तुम्हाला. 15 आपल्याला ठेवावे लागतील. 15 9 16. ठीक आहे, हे प्रश्नामध्ये काय करा, हे दोन कुठंतरी काहीतरी बदल झालेला आहे, त्याला सोडून द्या. हे प्रश्न छापण्यामध्ये चुकीचा काहीतरी छापलेला आहे. पुढचा घ्या. रोमन अंकात 24 हे रोमन अंकात कसे लिहितात? 24 कसं, XX आणि IV हे 24. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 19 रोमन अंकात कसे लिहाल? भंडारा पोलीस 21, पुणे पोलीस 21. 19
एक्स आय एक्स. चला नेक्स्ट पुढचा बघा आता किती लिहिलेलं आहे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. हे बघा 1,00,000 आलतं. मग मी आत्ताच तुम्हाला 1,00,000 कसं लिहायचं याच्याबद्दल आत्ताच बोललो होतो. कोण सांगते 1,00,000 कसं लिहायचं ते? मी आत्ताच बोललो होतो. इथं पर्याय, इथं पण चुकीचे पर्याय दिलेत बघा. इथं काय म्हणावं लागेल आपल्याला, सी बार म्हणावं लागतंय. हे मगाचा पण कुठंतरी एक चुकीचा झाला होता बघा, कारण ते छापण्यामध्ये कुठं तर गलत झालंय, थोडं समजून घ्या. ते येत नाही असं नाही, छापण्यात गलत झालं. आता इथं पण छापलं होतं बघा, सी म्हणजे काय होणार नव्हतं, याला नियम म्हणजे काय होणार नव्हतं, सी बार म्हणायचं होतं, म्हणजे 1,00,000 होत होते. तर इथं यांनी दिलेलं नव्हतं. हे काय असे काही मिसप्रिंट झालेले असतात, त्याला थोडंसं समजून घ्यायचं. चला हे सी बार म्हणजे 1,00,000 आणि कुठं टाकलंय, आणि मी म्हणत होतो हजारापर्यंत विचारलेत, परंतु आत्ता चौका 1,00,000पर्यंत जालना पोलीस आणि पुणे ग्रामीणला विचारून गेलेत ते. आणि ह्याला सी बार म्हणायचं, सी नाही, हे दुरुस्त करून घ्या, मिसप्रिंट झालं तिथं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. किती संख्या चिन्ह आहेत? हे का इथं 7, हे मी ओरडू सांगितलं होतं, इथं ठेवलेत. 1 2 3 4 5 6 7 7 संख्या चिन्ह आहेत. कोणते आहेत तिथं बघा, हे आय आहेत, हे व्ही आहेत, हे एक्स आहेत, एल आहेत, सी आहेत, डी आहेत, एम आहेत. तिथं मी ठेवून दिलेले आहेत आणि मगाही सांगितलं होतं मी की बाबा काय येतं ते. ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? आणि ह्या आहेत ते म्हणजे त्रिकोणी संख्या, संख्याच प्रकरणातला आहे. त्रिकोणी संख्या हे आहेत या ठिकाणी. हा हे काहीतरी बघा आता काय दिले ते. आय म्हणजे 1, सी म्हणजे 100, भागिले व्ही म्हणजे 5, गुणिले कंसात यल म्हणजे 50, गुणिले यम कंस बंद. आता बघा, आता याला सोडवायचं आहे, म्हणजे पहिला जशास तसा, दुसऱ्याचा व्यस्त 1 म्हणजे 1 किती हे आलेत, आणि गुणिले 500 गुणिले यम म्हणजे लिहायचं राहिलं बघा 1000. का हे 1000 झाले. आणि कुठं कटत असेल तर कटून घ्या. आता हे 2 कटलेत आणि हे का हे 2 कटून घेऊ. हे 5 1 5 आहेत, हे 5 1 5 आहेत, आणि हा आता जे आले ते म्हणजे 100 झालेत, इथलं आणि इथला 10, आणि 100 म्हणजे उत्तर किती, सी. हे या प्रश्नाचं उत्तर आलं. टेट 2016 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. टी रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय निवडा. बघा हे आहे का, यम भागिले त्या ठिकाणी डबल एक्स, यम म्हणजे किती येतं 1000 आहेत, भागिले ही 20 आहेत. हे झाला होता आधी, हे झाला रे आपला बघा 50 गुणिले 100 500 बर ठीक आहे, 20 5 100 50 आलं. पुन्हा हे 40 अधिक 10 बरोबर 50 आलंय. हे 70 झाला होता हा प्रश्न, डबल आलेला आहे, वजा 20 बरोबर 50, आणि हे 50 गुणिले 100 बरोबर 5000. हा झाला होता प्रश्न, रिपीट आलेला आहे, हे विसंगत आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. हे रिपीट आला रे, याच्या पाठीमागं झालेले आहेत हे प्रश्न. हे पण झालेला आहे प्रश्न, रिपीट पडलेला आहे. यल सी भागिले आय यल झालेला आहे, पाहून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हा एक बघा 24 टी 2024 या वर्षी एक टाकलेला शेवटचा प्रश्न, मध्यंतरी तेच रिपीट आलेले होते. आणि हा शेवटचा प्रश्न पहा. यम काय म्हणलंय बघा, यम म्हणजे किती 1000 आहेत, वजा डी, डी म्हणजे किती येतं 500 आहेत, गुणिले एक्स म्हणजे किती येतं 10 आहेत, भागिले किती आहेत यल म्हणजे किती येतं 50 आहेत. गुणिले 10 भागिले 50. आता याला सोडवण्याचा प्रयत्न करू. हे किती आलेत रे बाबा 500 आलेत, गुणिले भागिले, आता ह्याला मी भागाकार कंप्लीट करून घेतो, 500 गुणिले 10 भागिले 50, आणि आता हे का हे कटलं 5 1 5, उत्तर आलं 100, म्हणजेच किती सी, आणि ह्याचं उत्तर सी पर्याय आलं. ठीक आहे, लक्ष द्या.
आपलं संख्या हे प्रकरण इथं संपलेलं आहे. आता 31 असल्यामुळे सगळे विद्यार्थी कामात गुंतले असतील. तुम्ही सगळे कामातले विद्यार्थी. आता हे आम्हालाच काही कामधंदा नाही म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलोत. हे या ठिकाणी मी कंप्लीट करून घेतलेलं आहे संख्या प्रकरण. तब्बल म्हणजे 248 म्हणजे 250 उदाहरणं मी संख्या प्रकरणातले शिकवलेले आहेत. आणि संख्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 101 उदाहरणं होतात. म्हणजे 300-350 उदाहरणं मी आतापर्यंत घेतल्यासारखे घेतलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये संख्या प्रकरणातले कुठून काउंट, त्रिकोणी संख्या, नैसर्गिक संख्या हे तर सोडूनच काउंट झालेले आहेत. कारण हे तर म्हणजे त्याच्यात भरपूर प्रश्न तयार होतात ते. तर असं बरंचसं मोठं असं प्रकरण सरळ सेवा भरतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. याचे 4 आणि हे 3 जवळपास 7 व्हिडिओ आहेत. 1.5 पावणे 2, 1.5 पावणे 2, 1 सव्वा तास असे काहीतरी दिलेले आहेत. 5-7 व्हिडिओ एकत्र बघा. संख्या प्रकरणातला तुमचा एकही गुण जाणार नाही. पाठीमागले सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि हे सर्व लिहून घ्या. ठीक आहे, धन्यवाद, शुभरात्री. थांबू आपण या ठिकाणी.